जय सर्वांना. आत्ताचं जे लेक्चर आहे माझं दिवसभरातलं दुसरं लेक्चर आहे आणि हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणते टीचर कडे क्लास जॉईन करू शकता. ठीक आहे, तलाठीसाठी. आणि पुण्यात जायची गरज आहे का नाही हेही तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, सो लेक्चरला व्यवस्थित पहा. मी माझा पर्सनल अनुभव आणि माझ्या एका मैत्रिणीचा अनुभव सांगणार आहे, जी की अभ्यास करते आणि तिचा प्रिलिम्स वगैरे निघत आहेत. तिचं मेन्स का निघत नाही हे पण सांगते मी. ठीक आहे, तर पहा, तलाठीमध्ये काय असतं, 4 विषय असतात. कोणते कोणते 4 विषय? एक असतं इंग्लिश, एक असतो मराठी, एक असतो मॅथ्स अँड रिझनिंग आणि एक असतो GS. ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्ट 25 क्वेश्चन असतात. पूर्ण मिळून 100 प्रश्न. आणि किती वेळ असतो? तर वेळ असतो 1.5 तासाचा. मार्क किती असतात? टोटल मिळून मार्क 200 असतात. प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी असतो. 100 प्रश्न किती मार्कासाठी असणार? 200 मार्कासाठी. ठीक आहे, तर हे असं तलाठीचा काय मुकडा आहे. ठीक, पहा, आता मी तुम्हाला डायरेक्टली सांगणार आहे की कोणते क्लास तुम्ही जॉईन करायला पाहिजेत. पुण्यात जायची गरज आहे का नाही हे पण सांगणार. हे क्लास सांगितल्यानंतर मी सांगेन तुम्हाला गरज असेल तर, नाही तर. ठीक आहे, तर पहा, इंग्लिशसाठी एक सर आहेत, ते म्हणजे महेश पाटील सर. इंग्लिश महेश पाटील सर. यूट्यूब पाहू शकता तुम्ही त्यांचे. नाव काय आहे? शाश्वत अकॅडमी. शाश्वत अकॅडमी. ठीक आहे, तर यांची ही अकॅडमी आहे. इंग्लिशसाठी शिकवतात ते. काय काय घेतात ते इंग्लिशमध्ये? व्होकॅब्लरी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे व्होकॅब्लरीचा, म्हणजे सिनोनिम्स, अँटोनिम्स, समानार्थी, विरुद्धार्थी. दुसरी गोष्ट म्हणजे ते घेतात ग्रामर. ते पॅसेज, PQRS पॅसेज, क्लोज टेस्ट वगैरे ते घेत असतात. ठीक आहे, हे तर मी पण घेणार आहे, पण थोडंसं मला सध्या मी खूप कामात आहे. ठीक आहे, त्यामुळे मला होत नाही आहे. तर स्टार्ट करू आपण एक टाईमने, मी सांगेन. पण सध्या हे तुम्ही क्लास जॉईन करा. याची फीस आय थिंक सो 5,000 काहीतरी आहे. मोठी फीस आहे, पण पहा, एक्झाम आली आहे तोंडावर आणि करायचंच आहे ना, तर पैशाकडे नका बघू, असं माझं मत आहे. आता यांच्याकडे मी केलेलं नाही आहे क्लास, मग मी का सांगत आहे यांच्याबद्दल? तर माझी एक मैत्रीण आहे, ती म्हणजे समीक्षा. समीक्षाचं काय सीन आहे? समीक्षाचा सीन आहे की समीक्षाने फर्स्ट इयरपासून अभ्यास सुरू केला होता आणि तिने 3rd इयरमध्ये जॉईन केलेले आहेत त्यांच्याकडे क्लासेस. 3rd इयरमध्ये तिची प्रिलिम्स निघाली होती. काय म्हणतात, हो, प्रिलिम्स निघाली होती, पण तिचा रिझल्ट नव्हता आला 3rd इयरचा, म्हणून तिला मेन्स देता आले नाही. ठीक आहे, मग ती इंग्लिशचे वगैरे क्लासेस केले आहेत तिने पाटील सरांकडे. ती म्हणते मस्त आहेत, एकदम 1 नंबर क्लासेस आहेत तिचे. 3 महिन्यासाठी ते क्लास शिकवतात. ठीक, 3 ते 4 महिने जास्त करून. आणि ती गावात राहते. मला वाटतं गावातल्या मुलांनी जायची गरज नाही आहे पुणे वगैरे. का जायची गरज नाही? पहा, पुणेला जाल ना तुम्ही, तुमचे खायचे तर वांदे होणारच आहेत. ठीक आहे, पैसा भरपूर अमाप पाण्यासारखा पैसा तुमचा जाणार आहे. तिथे गेलात आणि वाईट वळण लागली, ते एक वेगळाच मग सीन, पूर्ण पैसा बर्बाद होऊन जाईल. त्यामुळे माझं असं पर्सनल आहे की यार तुम्ही नका जाऊ. जर हेच घरी मिळत आहे, घर बसल्या मिळत आहे, तर तुम्हाला जायची काय गरज आहे इथे? तर एकदम एक्साइटमेंटमध्ये येऊन मला असं वाटतं पुणे जाणं नॉट अ गुड आयडिया. तिथे राहण्या पिणे खाण्याची सोय भयानक आहे. तिथे टिकणारच व्यवस्थित टिकेल, बनणारच व्यवस्थित बनेल. खूप रेअर चान्सेस आहेत तिथे. ठीक आहे, तर पहा, हे इंग्लिशबद्दल झालेलं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगते मराठी. मराठी जे आहे हे पण मी क्लास केलेलं नाही आहे, माझ्या लोकलमध्ये होते क्लास मराठीचे. आणि इंग्लिश माझं काय म्हणतात, पूर्ण इंग्लिशमध्ये शिक्षण झालेलं आहे, म्हणून इंग्लिशचा काय प्रॉब्लेम नव्हता असा. पण मला काही प्रॉब्लेम आला की मी CBSEचे जे क्लासेस व्हायचे ना जुने, CBSE मॅग्नेट ब्रेन्स, आय थिंक सो, मॅग्नेट ब्रेन्स,
तर तिथे मी पाहत होते इंग्लिशचे, काही माझा प्रॉब्लेम असायचा तेव्हा. ठीक, आता त्या लेवलचं राहिलं नाही आहे मॅग्नेट ब्रेन्सवरून शिकायचं आणि मग एक्झाम द्यायची. त्या लेवलचा क्वेश्चन तयार होत नाहीत, हार्ड होत आहेत. त्यामुळे तुम्ही क्लास लावणं इम्पॉर्टंट आहे इंग्लिशसाठी. मराठीसाठी म्हणाल तर अप्पा हातनुरे सर आहेत. अप्पा हातनुरे सरांची माझ्याकडे बुक आहे लोकसेवा नावाची, आणि ती मस्त आहे. त्यामध्ये इंग्लिश प्लस मराठी हे दोन्ही क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहेत. हातनुरे, काय नाव आहे त्यांच्या अकॅडमीचं? लोकसेवाच अकॅडमी आहे. यस, यूट्यूबवरती हेच नाव आहे त्यांचं. ठीक आहे, लोकसेवा अकॅडमी. तर बुक छान आहे. हे पण समीक्षाने जॉईन केलेलं आहे. समीक्षाचं बरंच नाव घेते ना मी. दोस्त चांगली दोस्त आहे ती, हुशार आहे, खूप मेहनती आहे. खूप म्हणजे भाईसाहेब खूपच. ती घरी बसून ती पूर्ण अभ्यास करते. तिने घरी बसल्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केलं, तर विचार करा ना. त्यामुळे मी तुम्हाला जे योग्य आहेत तेच सांगत आहे. हे दोन्ही टीचर्स MPSC साठी शिकवत असतात, म्हणून यांचे नाव सांगितलेले आहेत मी. तिसरं म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंग, माय फेवरेट. मॅथ्स अँड रिझनिंग हे आम्ही दोघींनी इथेच जॉईन केलेलं आहे. ठीक, इथेच जॉईन केलेलं आहे मॅथ्स अँड रिझनिंगसाठी. सचिन ढवळे सर, सचिन ढवळे. ठीक आहे, तर एकाच बॅचमध्ये होतो आम्ही त्यावेळेस. मस्त शिकवतात सर, खूप मस्त. काय म्हणजे काही नाव ठेवायला जागाच नाही आहे. रिझनिंग तर भाई वन टाईममध्ये, वन वॉचमध्येच समजेल एवढा भारी रिझनिंग आहे. मॅथ्सला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे, तेही मस्त शिकवतात सर. तर अंडर एस्टिमेट करू नका सरांना. सर भारी, एकदम फनी आहेत सर, मस्त शिकवतात. एकदा तुम्ही त्यांचे यूट्यूबवरती तरी लेक्चर पहा. ठीक आहे, किंवा बरेच जणांना माहीत असेल नाव सरांचे 5-5 लाख व्ह्यूज असतात. ठीक आहे, कोणती त्यांनी जर सिरीज टाकली, आणि ते असं उठसूट सिरीज नाही टाकत सर, खूप रेअरली व्हिडिओ टाकत असतात. ते खूप व्ह्यूज येऊन पडतात त्यावर. ठीक आहे, देव माणूस म्हणतात त्यांना मॅथ्स, आणि आहेतच ते. तर मॅथ्ससाठी सचिन ढवळे अकॅडमीवरती जा आणि बुक घ्यायला लावतात. सरांचा सीन काय माहिती आहे का? सर क्लासमध्ये जॉईन झाल्यानंतर बुक्स घ्यायला लावतात त्यांचे, आणि त्यावरच सॉल्व करायचं असतं. म्हणून अगोदर काय करा, बुक्स घ्या आणि मगच क्लास करा. असं का म्हणत आहे मी? कारण बुक्समध्ये कोड आहे, QR कोड. त्या QR कोडला तुम्ही स्कॅन कराल ना, तुम्हाला बॅचमध्ये 300 का 400 रुपये कमी टाकायला लागतील. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही ते अगोदर बुक्स मागवा सरांचे रिसेंटवाले 2026चे, आणि टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा, त्यामध्ये दिलेलं असेल सरांनी बुक्स वगैरे. ठीक आहे, आता हे झाले सचिन ढवळे सरांचे. आणि आता फायनल आहे आपले GSचा प्रॉब्लेम. GSचा प्रॉब्लेम मला असं वाटतं जनरल सायन्स हे तुम्ही माझ्याकडनं शिका. का असं? तर मी हाय लेवलचं शिकवत आहे ना, TCSच्या लेवलचे जे PYQs आहेत ते मी देत आहे, आणि ते पूर्ण मी एकदम बिगिनरला कसं समजेन यार, या विचाराने मी सांगत आहे. मी कुठेच केलेलं नाही, स्वेअर मी कुठेच केलेलं नाही ह्याचा क्लास, जनरल सायन्सचा क्लास. हां, मी NCERTचे समजत नव्हतं तेव्हा काय करायचे, मॅग्नेट ब्रेन्सवर जायचे. दिगराज सिंग राजपूत सर होते, पॉलिटी आणि जिओग्राफी, भाईसाहेब काय शिकवायचे ते. तर तिथे मी त्यांच्याकडनं केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही तिथे जॉईन करू शकता. समजलं नाही तर काही, माझं नाही समजलं तिकडे जाऊ शकता तुम्ही, पण ते हिंदीमध्ये आहे, थोडंफार इंग्लिशमध्ये सांगतात. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जनरल सायन्स हे माझ्याकडनं शिकलं पाहिजे. जर तुम्हाला समजत असेल तर. नाही तर एक ऑप्शन आहे, ते म्हणजे समीक्षाचा ऑप्शन. तिने विदर्भ IAS अकॅडमीमध्ये क्लास लावलेले आहेत, विदर्भ IAS अकॅडमी. ठीक आहे, तर ते तुम्ही तिथे जॉईन करू शकता. जिओग्राफीसाठी क्लासेस तुम्ही तिथे जॉईन करा. ठीक आहे, माझ्याकडे येऊन तुम्ही हे पाहू शकता मी कसं सॉल्व करत आहे, कसं टॅकल करायचे क्वेश्चन वगैरे. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे. पहा, पुण्याला जाऊन तुम्ही उगाच पैसे वेस्ट नका करू. जर तुमच्या इथे व्यवस्थित सुविधा असतील तर, आणि घरचे बोलत असतील की जा तू, होत नसेल आणि तुम्हालाही वाटत असेल, तर एवढे गट्स घेऊन जा की यस मी करणारच, मी मित्रमैत्रिणी पकडणार नाही, मी तिथे टाइमपास करणार नाही. हे सगळ्या गोष्टी घेऊनच मग तिथे जा, काय हरकत नाही आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं स्ट्रॅटेजी पहा काय करायचं आहे.
मी आज पण सांगितलेलं आहे, रोज रोज रात्री झोपताना 11ला झोपत असा 12, 1, 2 किती वाजता, तर अगोदर एक्सपेक्टेशन लिहायचा, उद्या सकाळी काय करायचं आहे, आणि रियालिटी लिहायची आहे. टाइमपास अजिबात नका करू. कोणतीही मूवी बघायची नाही. मूवी केव्हा बघायची, एखादा सब्जेक्टचा एखादा मोठा टॉपिक तुम्ही क्लिअर केला तर स्वतःला शाबासकी म्हणून मूवी पाहू शकता. आता तुम्ही एक्सपेक्टेशन मॅथ्सचा क्लास झालेला आहे, मॅथ्सचं सकाळी सकाळी रिव्हिजन करायचं आहे, तर ते इथे टायमिंग वगैरे लिहायची गरज नाही आहे. फक्त मॅथ्स असं लिहायचं, उठला की मॅथ्स, मग उठला की वोकॅब असा. ठीक आहे, तर ते लिहायचं आणि मग जर हे कम्प्लीट झाला की रियालिटीमध्ये टिक करायचं आहे. हे मी बनवले बरं स्वतः. मी कोणाची आयडिया चोरली बिरली नाही, मी करत असते. ठीक आहे, तर असं तुम्ही करू शकता. अजून काय सांगू तुम्हाला, अजून 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 हां, सोबतच तुम्ही मॉक वगैरे ठेवा. 20 ते 25 सर काय म्हणतात मॅथ्समध्ये टॉपिक आहेत, तर एक टॉपिक संपला की सर जे PPT टाकतात ना टेलिग्रामवर, ते तुम्ही सॉल्व करू शकता. त्यांनी स्पेसिफिक PPT ॲड करत असतात ते. ठीक आहे, तर ते तुम्ही सॉल्व करा किंवा मिक्स PPT सॉल्व करा. हे मला असं वाटतं. शक्यतो लाईव्ह बॅचेस घ्या सगळेच. ठीक आहे, आणि मॅथ्ससाठी फी 4K आय थिंक सो आहे. सध्याचा मला माहिती नाही आहे किती आहे. 4,000 असेल फीस. जवळपास तुमचे इथे 20,000 जातील. खूप जास्त बुक्स ते सगळं मिळून 20,000 मी सांगत आहे तुम्हाला. आणि तुम्ही हे जर पुण्याला जाल ना, तुमचे भयानक पैसा जाणार आहे, आणि त्यातही तुम्हाला काही आउटपुट मिळालं नाही की खूप गिल्ट होणार आहे. त्यामुळे सगळं विचार व्यवस्थित करून मगच निर्णय घ्या. ठीक आहे, तर कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर हे नक्कीच सांगा मला. आणि आता हे फायनलाइज करा की यस करणं इम्पॉर्टंट आहे. आता येणारच आहे भाई साहेब, भरती तर येणारच. MPSC बॉडी ही एक्झाम बॉडी आहे, एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे. यांनीच तलाठीसाठी मागवलेलं आहे, म्हणजेच हे एक्झाम कंडक्ट करायचा विचार करत आहे. ठीक आहे, तर त्यामुळे अभ्यासाला लागा. जरी जरी नाही झालं, सगळ्यांचं चुकलं ना, का हरकत आहे. MPSCची ग्रुप C वगैरे येणार आहेत ना, ग्रुप C वाल्यांसोबत टक्कर द्या. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. कंबाईन वाल्यासोबत टक्कर द्या, काय प्रॉब्लेम आहे. हे काय कमी आहेत का. उलट यामध्ये फील्डवर्क नाही आहे, यामध्ये बसून काम आहे तुम्हाला. तलाठीमध्ये तर पदापदी असते फुल. ठीक आहे, तर त्यामुळे व्यवस्थित सगळा विचार करा. 4 जणांचे राय घ्या. आई पप्पांना उलट नका बोलू. आई पप्पांना एक्झाम टाईममध्ये किंवा प्रिपरेशन टाईममध्ये खूप आपल्याला ओरडत असतात, पण ऐकून घ्या, प्रत्येकाचं ऐकून घ्या. ठीक आहे, आणि स्वतःचा म्हणजे व्यवस्थित आपल्याला काय सूट करतं, आपण कुठे स्टँड होऊ शकतो, तिथेच तुम्ही करायचा प्रयत्न करा. तुम्हाला चुकत असेल की भाई यस मी तर नेहमी चुकत असतो, आणि तरी ती चूक बार बार होत असेल, तर ती चूक ओव्हरकम करायचा प्रयत्न करा. समजा तुम्ही मोबाईलमध्ये डेली 2-3 तास तुमचे जात असतील, जास्तच जात असतील, तर हे 2-3 तास अर्धा तास न कमी करा. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल घ्यायची सवय असेल तर आज मी 7 वाजता मोबाईल घेतलेला आहे, उद्या मी 8 वाजता घेईल, असं थोडंसं ठेवा तुमचं. ठीक आहे, तर ह्याने काय होईल, ह्याने तुमच्यामध्ये तुमचं बूस्ट होईल. जे काय आहे तुमच्या मनाला कंट्रोल कराल तुम्ही, तुमच्या माइंडला कंट्रोल कराल. तुमचा माइंड कंट्रोलमध्ये आला ना, बस मग काय प्रॉब्लेमच नाही आहे. इथे तुम्ही स्लोली 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 तुमचं एम पूर्ण करू शकाल. ठीक आहे, तर कसं वाटलंय तुम्हाला लेक्चर आजचं. हे मला असं काहीतरी सुचवत चला, की मला कमेंट आला होता, त्यामुळे मी आयडिया आली, म्हणजे यस ह्यावरती बनला पाहिजे एक व्हिडिओ. कारण खूप जण आहेत, खूप डोगले पण आहेत यूट्यूबवरती, जे फक्त पेमेंटचा विचार करतात आणि टीचिंग म्हणजे वर्स्ट आहे. असे खूप जण आहेत की जे फ्रीही शिकवतात, पण ते मला माहीत नाही आहेत, आणि मला टॉपर लोकांनी कधी सांगितलेलं पण नाही, पण ते बोलतात आहेत फ्री. फक्त एक माहिती आहेत मला, सचिन ढोवे सर, आणि ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. ठीक आहे, असो, तर व्यवस्थित अभ्यास करा. आता आजपासनं मला वाटतंय, मला अपेक्षा आहे केलंच असेल तुम्ही सुरू. ठीक, भेटूया आता उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.